कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आज जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या शोमध्ये आले होते। तरुणांना कुशल बनवण्यासाठी लोढांच्या खात्याने अनेक योजना बनवल्यात। त्याबद्दल लोढा यांनी काय सांगितलं पाहूयात। अनेकदा असं म्हटलं जातं की बेरोजगारीची समस्या आहे, व्यावसायिकांना पण कुशल कारागीर मिळत नाही, त्यांची पण टंचाई आहे। तर ह्याचा जो मेळ आहे तो सरकार कसा घालतो आणि सरकारसमोर ते कसं चॅलेंज आहे की हे मागणी तसा पुरवठा असं करून देणं। हां, वरसालीताई आपण चांगला क्वेश्चन विचारला। यावेळी आपण आज सुरुवात केली आहे। आपण प्रत्येक ITI मध्ये कोर्सेस चेंज केला। अच्छा, आता जुने जे कोर्सेस आहेत ते सोडून जे पॉप्युलर कोर्सेस जे लोकल रिक्वायरमेंट आहे ते कोर्सेस सुरू केला आहे। सर्व प्रत्येक 417 ITI मध्ये आपण IMC तयार केली आहे, मॅनेजमेंट कमिटी। त्यामध्ये 1400 लोकांनी घेतला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये। तो ते लोकल लोक आहे, कोणी चार्टर्ड अकाउंटंट आहे, कोणी व्यावसायिक आहे, कोणी NGO चालवता, कोणी पत्रकार आहे। तो ते लोकांसाठी त्याने काय करायचं म्हणून ते IMC मेंबर झाले। आता ते लोकल रिक्वायरमेंटचे अनुरूप ते कोर्स शोधत आहे, टीचर पण शोधत आहे। आम्ही त्यांना मशिनरी प्रोव्हाइड करतो आणि आता हळूहळू असा आमच्याकडे प्रत्येक वर्षामध्ये कमीत कमी 6 लाख विद्यार्थी आम्ही ITIने पॉलिटेक्निकमध्ये करू। हा 6 लाख विद्यार्थ्यांना नक्की रोजगार मिळेल। त्याशिवाय आता जे मोठे रोजगार मेळावे बंद करून आम्ही ते लहान लहान रोजगार मेळावे करत आहे। प्रत्येक MIDC मध्ये रोजगार मेळावा करत आहे। प्रत्येक कॉलेजमध्ये काल मी गव्हर्नर साहेबांना भेटलो, नवीन गव्हर्नरने देवव्रत साहेब। त्याने सांगितलं की आता पण ते चान्सलर आहे म्हणून की आपण प्रत्येक कॉलेजमध्ये रोजगार मेळावे घेऊ, त्यामध्ये कंपनीने पण आणू।